धन्यवाद. पलीकडे चला. पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ नाना बागडे साहेब हे देखील पोहोचत आहेत. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय देखील उद्या सकाळी आहेत आणि त्यामुळे अहिल्याश्वराला महाअभिषेक त्यांच्या माध्यमातून होणार आहे. तथापि आता पुन्हा एकदा माननीय राज्यपाल महोदयांचा प्रोग्राम आलेला आहे आणि तो रिवाईज झालेला आहे. त्यांना आल्याच्या नंतर त्यांच्याशी चर्चा करू आणि आता दर्शनाला तर जातील, पण सकाळी अभिषेकासाठी देखील थांबण्यासाठी मी विनंती करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाचा थोड्याच वेळात कार्यक्रम येणार आहे. मला असं वाटतं की त्या संदर्भात माननीय राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, कोर कमिटी आणि राज्याचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती राहुरी पोटनिवडणुकीचा संदर्भ देत त्या संदर्भामध्ये ज्या काही तडजोडी झाल्या त्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये कारवाई केली. प्रदेशाध्यक्षांनी देखील अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की आता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्या प्रवेशाच्या अनुषंगाने निश्चित आता उद्या 31 तारीख आहे, रविवार आहे आणि एकच दिवस फॉर्म भरण्यासाठी बाकी आहे. त्यामुळे 1 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार असतील. तनपुरे आलेले आहेत, राजस्थानचं नाव आहे, ते उद्या प्रवेश करतात असं बोललं जातं. येणाऱ्या काळामध्ये जर इंटरनॅशनल नेते जे आहेत ते जर तुमच्याकडे आले तर स्वागत तुम्ही करणार का? मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये मी आता चोंडीच्या अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणीच व्यस्त आहे. पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी काल देखील बैठक बोलवली होती, परंतु मी तिथे पोहोचू शकलो नाही. त्यामुळे राज्यातले सर्व VIP मुवमेंट गावामध्ये येत असताना मी मुंबईला जाणं योग्य होत नव्हतं आणि म्हणून आता माझं आपण जे प्रश्न विचारताय तर टोपे साहेबांचा, तर तो मला माहित नाही. मी माहिती घेऊन निश्चित सर्वांमध्ये याच्यावर सविस्तर उत्तर देईल. परंतु आपण दुसरा एक प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये ऍक्शनची रिॲक्शनच आली नाही, तर आता प्रतिक्रिया काय देणार त्याच्यावर? काही असला प्रस्ताव त्यापुढे मी बोलेल.